मिरचीचे केले, अख्ख्या पानाचं केले पालकचे. मग या बॅटरमध्ये पातळ कालवलेले फक्त मी तिखट मीठ मिरचीचे तुकडे पालकमध्ये टाकले. पालक स्वच्छ निवडून धुवून ठेवलेले त्या बॅटरमध्ये घालून पालकचे पकोडे. थोडे अख्ख्या पानाचे केले, थोडे तुकड्यांचे केले. कोणाला कसं आवडते तसं दोन्ही प्रकार दाखवले. कोणाला कसं बरं वाटते तसं करा. आम्ही आलं लसूण कांदा थोडं वापरामध्ये कमी असतं, एकदम कुरकुरीत होतात. त्याच्यात मी सोड्याचा वापर केला नाही. आता हा चिरलेला पालक या पॅटर्नमध्ये घातले. याचं पण तळायचं, हे पण चांगलं लागते. भरपूर पालक मावतं याच्यामध्ये, सोडा वापर केलेला नाही मी. चला, थंडीचे दिवस आहेत, गरम गरम उष्मांतर येणारे. पालकमध्ये जास्तीत जास्त लोह आयर्नचं प्रमाण असतं. त्याच्यात बेसन पिठामध्ये मी 2 चमचे तांदूळ पीठ घातले. कॉर्नफ्लोअर वगैरे तुम्ही असलं तर वापरा. काय माझ्याकडं नाही आहे, मी वापरलेलं नाही आहे. बॅटर बघून करा, पातळ वाटलं तरी चालते. किती छान दिसतात ना पानं अशी. पालकची अख्ख्या पानाची केले, मिरची तळली. आता ते बॅटरमध्ये घातलेले पालक एकदम कुरकुरीत होतात. थोडं चपटे चपटे होते. करून ट्राय करायला सकाळी पाऊस असते, उत्साह असतो, करण्याची आवड. मी सोडा घातलेली नाही, तुम्ही करून बघा, असे सुद्धा चांगले होतात. थोडंसं बॅटर पातळ कालवायचं. होतात कुरकुरीत. पराठा करायचा, पालक राईस करतात खाली. झाले माझे डिश. पालक पकोडे ब्रेड सॉस सोबत सर्व करायचा. पालक स्वच्छ धुवून चिरून घेतला आहे. अख्खी मिरची आणि पानं आधी तळून घेतले, मग त्याच बॅटरमध्ये पालक चिरून घातलेला आहे. खूप छान कुरकुरीत भजी गरमागरम चहासोबत नाश्ता. धन्यवाद.